नमस्कार, मी स्वाती तोरसेकर. आपण बघत आहात यूट्यूब चॅनेल प्रतिपक्ष. गेल्या आठवड्यामध्ये मी हाँगकाँगचं संपूर्ण आस्थापन उचलून कुठेतरी दुसरीकडे नेण्याच्या प्रयत्नामध्ये पाश्चात्य देश आहेत का यावर थोडी चर्चा केली होती आणि त्यामध्ये आपण निकोबार आयलंड हा त्याला एक पर्याय ठरू शकतो का ह्यावरही मी थोडंफार बोलले होते. तर त्याविषयी थोडंसं अजून आपल्याला काही तपशिलामध्ये जाऊन बघायचं आहे आणि त्याची जी परिणाम आहेत भारतासाठी ते काय असू शकतील त्याच्यावर थोडासा विचार करायचा आहे. मित्रांनो, ज्याची हा जो प्रस्ताव आहे तो 1970च्या दशकामध्ये सुद्धा भारत सरकारसमोर होता. डॉक्टर स्वामींनी सांगितलं त्याप्रमाणे 90च्या दशकामध्येही होता आणि आज तो पुन्हा एकदा पुढे आलेला आहे. ह्याचा अर्थच असा की एक वेगळ्या प्रकारचा एक विचार प्रवाह जो होता तो सातत्याने हा विषय कुठेतरी पुन्हा पुन्हा बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये होता. मग आज त्याचं काय होणार ह्याचा एक आपल्याला आढावा घेता येईल. गंमत अशी आहे की ज्यावेळेला आपण हाँगकाँगचा विचार करतो त्यावेळेला हाँगकाँगमध्ये मी म्हटलं होतं की चीनचं जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळी जवळजवळ 60% इन्व्हेस्टमेंट जी आहे ती हाँगकाँगमधून जात असते. मग हाँगकाँगमध्ये असं काय आहे की जिथे हे परकीय भांडवल येऊ बघत होतं. तर त्यासाठी आपण बघितलं त्यांची लोकशाही व्यवस्था होती, त्यांची न्याय व्यवस्था होती ज्याच्यावर लोकांचा विश्वास होता असा मी मुद्दा मांडला. पण त्यापेक्षाही एक खूप मोठा जो विषय आहे तो विषय जो आहे त्याला म्हणतो आपण सिक्रेट बँकिंग. सिक्रेट बँकिंग म्हणजे स्वित्झर्लंडमधल्या बँका ज्या पद्धतीमध्ये आपलं कामकाज बघतात त्या पद्धतीमध्ये कामकाज बघणाऱ्या आशियामधल्या फार कमी ठिकाणी तुम्हाला अशा बँका आपलं कामकाज चालवताना दिसतील. त्यामधलं एक जे स्थान आहे ते सिंगापूर आहे आणि दुसरं अर्थात हाँगकाँग होतं. तर सिक्रेट बँकिंग म्हणजे काय ह्याचा आपण थोडासा एक 2-3 त्याची जर का लक्षणं बघितली तर ती अशी असतात की पहिली गोष्ट म्हणजे ह्या बँका ज्या असतात त्या स्वतःच्या खातेदारांना एक आश्वासन देत असतात की तुमचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार हे पूर्णपणे गुप्त स्वरूपाचे राहतील आणि त्याची माहिती आम्ही कोणापर्यंतही पोचू देणार नाही. हे जी खाती असतात ती खाती अत्यंत सिक्युअर्ड असतात. म्हणजे त्यांचे सांकेतिक आज आपल्या सगळ्यांना पासवर्ड म्हणजे काय ह्याची पुरेशी कल्पना आली आहे, परंतु स्वित्झर्लंडमधल्या बँका ज्या आहेत त्यांनी त्या काळामध्ये जेव्हा सगळ्या मॅन्युअल सिस्टीम्स होत्या त्याही वेळेला अशा पद्धतीचे काही बंधनं अशी तयार केली होती की ही माहिती कुठेही कोणी वाटेल तो माणूस ते खातं ऑपरेट करू शकणार नाही इथपर्यंत त्यांनी सावधगिरी घेतलेली होती. त्याही पुढचं जाऊन म्हणजे माझा जो पैसा आहे आणि मी जे व्यवहार करत आहे, मी कोणाकडून पैसा मिळवतोय आणि किंवा मी कोणाला पैसे पाठवत आहे, हे सगळे व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे एका दाट पांघरुणाच्या खाली दडवले जात होते आणि त्यासाठी खातेदार हे स्वित्झर्लंडच्या बँकांकडे जात होते. हे स्वित्झर्लंडचं जे वैशिष्ट्य होतं त्या वैशिष्ट्यामुळे हा देश जो आहे तो दुसऱ्या महायुद्धात सुद्धा या किंवा त्या पक्षाच्या बाजूनी लढला नाही आणि त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व तसंच राखलेलं होतं. ह्या नंतरच्या काळामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या बँकिंग व्यवस्था विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. पण आशियामध्ये हाँगकाँगमधलं हे जे डेस्टिनेशन होतं ते खूप गाजलेलं होतं त्या काळामध्ये. तेव्हा ह्या पद्धतीचा वापर करून चीननी आपला उदय कसा करून घेतला ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलंय. प्रश्न असा येतो की जेव्हा आपण म्हणतो की हाँगकाँगला निकोबार आयलंड हा पर्याय ठरू शकेल का, तर त्याच्यामध्ये आपण ही अशा पद्धतीची गुप्त बँकिंग व्यवस्था तिथे उभी करणार आहोत का आणि ती जर का उभी करायची असेल तर त्याच्यासाठी भारताचे जे आजचे बँकिंगचे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये काय बदल करावे लागतील किंवा त्यांचं जे कामकाजाचं जे क्षेत्र आहे, ऑपरेशनचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र निकोबार आयलंड पुरतं मर्यादित कसं ठेवता येईल आणि मग त्यासाठी सुधारणा काय कराव्या लागतील त्याची एक संपूर्ण जी व्यवस्था आहे त्याच्यावरती खूप मोठा उहापोह झालेला असणार. गेल्या मी म्हटलं तसं 70 सालापासून हा जो विचार प्रवाह झालेला आहे त्यांच्या समोर निश्चित काहीतरी मूर्त स्वरूप असणार.
तर सिक्रेट बँकिंग जे आहे त्या सिक्रेट बँकिंगनुसार मग हे जे आश्वासन तुम्ही जर का जगाला देऊ शकत असाल की हे आम्ही असं ठेवू शकतो, आमचे भारताचे जे सध्याचे कायदे आहेत ते मूळ भूमी जी आहे ते मुख्य भारतामध्ये लागू होणारे कायदे आणि निकोबार आयलंडसाठी लागू होणारे कायदे ह्याच्यात आम्ही फरक करू शकतो असं धोरण जर का सरकारने घेतलं तर हाँगकाँगसारखी व्यवस्था निकोबारमध्ये होऊ शकेल. परंतु तसं धोरण जर का घेता येत नसेल किंवा त्यासाठी आवश्यक असलेले कायद्याचे जे बदल आहेत ते बदल जर का भारत करू शकणार नसेल तर तुम्हाला तशीच्या तशी प्रतिकृती काही निकोबारमध्ये उभी राहिलेली दिसू शकणार नाही. तेव्हा हे सिक्रेट बँकिंगचं जे एक प्रकरण आहे ते खूप मोठं प्रकरण आहे आणि अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण आहे. परंतु तो हाँगकाँगच्या अर्थकारणाचा एक फार मोठा गाभा आहे हे आपल्याला अमान्य करून चालत नाही. या पलीकडे जाऊन आपल्याला बघता येईल की निकोबारचं जे स्थान आहे त्याही विषयी मी गेल्या वेळी बोलले होते की ती जी एक छोटीशी जी समुद्रातली जी चिंचोळी पट्टी आहे त्या पट्टीच्या मुखावरतीच ही दोन बेटं अंदमान आणि निकोबार असल्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने त्याचं प्रचंड मोठं स्थान आहे असं आपल्याला दिसून येतं. मग तसं जर का असेल तर मग आजच्या घडीला अंदमान आणि निकोबार ह्या बेटांविषयी आपण फारसं आपल्या देशामध्ये खूप मोठी चर्चा होताना दिसत नाही. परंतु सैन्यासाठी मात्र भारतीय सैन्यासाठी त्या बेटांचं अतिशय खूप मोठं महत्त्व आहे असं मानलं जाते. भारताने या दोन बेटांवरती आपल्या अनेक संरक्षण व्यवस्था उभ्या केल्या आहेत ज्या व्यवस्था वापरून आपण हिंदी महासागरामध्ये एक टेहळणी व्यवस्था असेल, एक संरक्षण व्यवस्था असेल, संरक्षणाची फळी असेल ही आपण उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ह्या सगळ्या फळीचं काय होणार? भारताचं जे सैन्य आहे ते अशा प्रस्तावाकडे कशा दृष्टीने बघेल, त्यांना हे सगळं पटेल का, हा एक दुसरा मोठा मुद्दा त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि ही जी गुप्त बँकिंग व्यवस्था आहे असू शकते असं मी म्हटलं किंवा जे काही इतर आश्वासनं उद्योगधंद्यांना द्यायची आहेत आणि ती त्या फक्त आयलंडपुरती द्यायची झाली तर मग त्याकडे आपलं सैन्य कसं बघणार आहे, त्यांना त्या बेटाचं जे संरक्षण करायचं आहे त्याचे थ्रेट परसेप्शन्स असतात ती पूर्णपणे बदलून जातात. म्हणजे त्या बेटाला आज जे संभाव्य धोके आहेत आणि ते धोके गृहीत धरून तिथली संरक्षण व्यवस्था ही आपल्या सैन्याने उभी केली आहे, सज्जता तयार आहे त्याची, तर त्याच्याकडे त्यांना एका पूर्ण नव्या दृष्टीने बघावं लागेल. आणि मग ती व्यवस्था बनवण्यासाठी म्हणून अधिकची जी काही पावलं आहेत ती केवळ भारताचं ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा इतर जी मंत्रालय असतील त्यांच्यापुरतं मर्यादित राहणार नाही. तिथे तुम्हाला जर का निकोबारसारखं आयलंड जर का विकसित करायचं झालं तर तिथे आजच्या घडीला मला खात्री आहे की संपूर्ण जगाला आकर्षित करू शकेल एवढी विमानं उतरण्याची व्यवस्था सुद्धा आजच्या घडीला तिथे नसणार आहे. पण ही व्यवस्था निर्माण करण्यापासून ते त्या बेटाचं एक आर्थिक केंद्र म्हणून करायचं जे संरक्षण आहे ते त्याला होणारे संभाव्य धोके या सगळ्याचा विचार करून सैन्याकडून आपल्या काय प्रस्ताव येऊ शकतो किंवा त्यांच्याकडून काय हरकती येऊ शकतात अशा ठिकाणी ज्या वेळेला अनेक देश तिथे येऊन ऑपरेट करू म्हणतील किंवा तिथल्या ज्या बँका आहेत त्या बँका येऊन तिथे जर का बसणार असतील तर मग त्यांचे जे डेटा आहे त्यांच्या सुरक्षेचं काय, त्याचे सर्व्हर कुठे असणार आहेत, त्याची सुरक्षा भारत देणार आहे का, त्याच्या गुप्ततेचं काय, हे सगळे मुद्दे एकापेक्षा एक पुढे येत जातील. आणि ते जे जसजसे ते मुद्दे पुढे आणले जातील तसतशी त्याची उत्तरं भारत सरकारकडे तयार असायला लागतील. मग अशा दृष्टीने जर का आपण बघितलं तर भारतीय सैन्याने जी आत्ताच्या घडीला सुद्धा जी एक व्यवस्था तिथे उभी केलेली आहे तिच्यामध्ये त्यांना खूप मोठे बदल करावे लागतील. उदाहरणार्थ त्यांनी अशी कधी कल्पनाच केली नसेल की अशा पद्धतीचं जर का केंद्र इथे आलं तर काय होईल म्हणून. आणि मग ते मनामध्ये नसताना निकोबारमध्ये जी काय सैन्यांनी आपल्या अखत्यारीमध्ये काही जमीन ठेवली असेल मग तिच्या प्रमाणामध्ये काय फरक होणार आहे, त्यातली किती जमीन ही व्यापारी
उपयोगासाठी द्यावी लागेल, किती नागरी वस्तीसाठी द्यावी लागेल, किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निकोबार आयलंड जे आहे ते जेव्हा सुनामी आली त्यावेळेला त्याचं एक प्रचंड नुकसान झालेलं होतं. आणि अशा पद्धतीच्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या नैसर्गिक आपत्तीपासून सुद्धा या उद्योगधंद्यांचं संरक्षण करण्याची व्यवस्था तुम्हाला तिथे उभी करावी लागेल. तर हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे आज त्याला एकच हा विचार चालू आहे की नाही आणि तो गंभीरपणे होतोय की नाही, हे सगळ्यांची उत्तरं जी असतात ती अशी 1 महिना 2 महिने किंवा 6 महिन्यात मिळत नसतात. कारण त्याच्यासाठी एक खूप मोठी सिद्धतेचा एक मोठा काळ जावा लागतो. पण त्याचा एक सूचक जर का तुम्ही दिशा बघाल तर तुम्हाला आठवेल की अमेरिकेचे जे परराष्ट्र मंत्री आहेत पॉम्पिओ, त्यांनी एक वाक्य म्हटलेलं होतं की भारत हा एक विश्वासू सहकारी होऊ शकतो. हे जे त्यांचं वाक्य आहे ते खूप दिशादर्शक आहे असं मला वाटतं. ह्याचा अर्थच असा की जर का आज चीननी एकीकडे पॉम्पिओ म्हणतात की चीननी संपूर्ण जगाचा विश्वासघात केलाय, युनोकडे आणि अन्य देशांना दिलेले जे आश्वासन होतं की आम्ही हाँगकाँगचं अस्तित्व तसंच्या तसं ठेवू, हे आश्वासन आज चीननी मोडलेलं आहे. चीननी आमचा विश्वासघात केलाय असं एका बाजूला जिथे अमेरिका सांगते आहे, पॉम्पिओ सांगतात, तिथेच ते त्या एकाच दमामध्ये दुसरीकडे भारत हा आमचा विश्वासू सहकारी होऊ शकतो म्हणतात. ह्याला खूप मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून जर का ह्या अशा पद्धतीचा विश्वास भारताने जर का संपादन केला असेल तर मग तुमच्याकडे येणारे हे जे उद्योगधंदे आहेत ते आकर्षित होण्याचा वेग खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आणि जर का अशा पद्धतीमध्ये भारतामध्ये निकोबारमध्ये असेल किंवा अंदमान किंवा त्या द्वीपसमूहामधला कुठली भूमी चांगली वाटेल आपल्याला हे बघावं लागेल. कुठले प्रस्ताव समोर येतात आणि त्यातली भौगोलिकदृष्ट्या अधिक सक्षम जी जमीन मानली जाईल तिथे कदाचित असे प्रयत्न होऊ शकतील. तर त्यासाठी मग आपल्या देशावरती काय परिणाम होणार आहे ह्याचा थोडासा विचार करू. तुम्ही परत एकदा मी जे अडथळे आणणारे जे घटक आहेत ना आपल्या देशामधले, शक्ती आहेत, विध्वंसक शक्ती म्हणते मी त्यांना, त्यांचाही थोडा विचार करा. हे सगळे जण जर का असा प्रस्ताव असेल तर ही सगळी मंडळी जी आहे ती एक जात पर्यावरणाचे मुद्दे असतील किंवा संरक्षणाचे मुद्दे असतील किंवा इतर अन्य मुद्दे समोर आणून तिथले जे एतद्देशीय त्यांचे जे तिथले जे आदिवासी काही जमाती आहेत त्यांचे हक्क, त्यांचे मानवी हक्क, त्यांचं स्वामित्व आणि ते कसं हिरावून घेतलं जात आहे वगैरे 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 अनेक प्रकारचे आक्षेप घेऊन ही मंडळी जर का उभी राहिली तर तुम्ही जरूर समजून जा की हा प्रस्ताव हा अत्यंत गंभीर लेव्हलला पोचलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यावेळेला. परंतु हे सगळे संभाव्य धोके आहेत आणि हे जर का असे उभे राहिले तर मग मोदी सरकारच्या मागे जनमत जे आहे ते जनमत तयार करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ही जी मंडळी आहे ही प्रत्येक वेळेला मी बघते की जेव्हा कुठे ना कुठे तुम्ही विकासाचा, आर्थिक उन्नतीचा आपण ज्यावेळेला विचार करतो आणि त्या दृष्टीने परराष्ट्र धोरणाला वळण देण्याचा प्रयत्न होतो त्या वेळेला त्याच्यामध्ये अडथळे आलेले आपल्याला दिसून येतात. आणि ही वेळ अशी आहे की ह्याही वेळेला हे असं होणार नाही असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. पण त्याचीच एक तयारी म्हणून, मानसिक तयारी म्हणून आणि एक जो साचेबंद विचार करण्याची जी पद्धती आपण अनुसरली आहे, इथली ज्या माध्यमांनी तुमच्या मनाला जी शिस्त लावून दिली आहे त्याच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्या प्रस्तावांचा विचार करा, मोकळ्या मनाने विचार करा, तर तुम्हाला त्याच्यामधलं जी शक्ती आहे, त्याचं सामर्थ्य आहे ते दिसेल. आणि मग ते मोदी सरकारने तसं करावं का ह्याच्याबद्दल तुम्ही एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन त्याच्यावरती अधिक गंभीर होऊ शकाल असं मला वाटतं. म्हणून हा जो विषय आहे तो मी खूप आधी तुम्हाला इतर माध्यमांमध्ये कदाचित ऐकायला मिळाला नसेल याबाबत जास्त खोलामध्ये जाऊन, पण मी मात्र खोलामध्ये जाऊन अधिक आजच्याच घडीला सांगितलेलं आहे. कदाचित तो प्रस्ताव बारगळू शकतो, कदाचित त्याला मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आजही नसेल. माझ्यासमोर काही आज त्याच्याबद्दलचे दुवे नाही आहेत, पण असे जर का दुवे मला मिळाले तर मी जरूर परत या विषयावरती आपल्याशी संवाद साधीन. धन्यवाद.